हाय मित्रांनो, या जेवण करायला. हे बघा मी आज काय बनवते. इकडे मी मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली आहे. हे बघा भाजी कसली भारी झाली. तिखट मी टाकलं नाही आहे कारण तिखट टाकायचं बाकी आहे. मला तिखट खूप कमी लागतं आणि माझ्या मिस्टरला जास्त लागतं, त्यामुळे मी आधी कमीच टाकते. आणि इकडे बघा मी मस्तपैकी मेथीचे पराठे बनवले आहेत. हे बघा रात्रीचे 8:30 वाजलेत. दिवसभर काम केले पण मी रात्री जेवण छानच बनवते. हे बघा मेथीचे पराठे कसे आहेत. मित्रांनो, मी आज एक पण रील टाकली नाही कारण मी तुमच्या सगळ्यांवर खूप नाराज आहे. मी एवढी मेहनत करूनसुद्धा मी रील बनवते, पण तुम्ही लोक माझ्या मनासारखे थोडाही सपोर्ट करत नाही. सगळे मला बोलतात की मॅडम तुम्ही आमच्या मेसेजचं उत्तर देत नाही, तुम्ही मला सपोर्टच करत नाही, तुम्ही तुमचे मेसेज कसे बघणार, तुम्ही छान सपोर्ट करा, मी सगळ्यांचे मेसेज चेक करेन. इंस्टाग्रामवर तर बिनकामाची लोकं झाली, तिथं एक फ्री लाईक करत नाही. आणि फेसबुकवर असे काही लोक आहेत ते मला सपोर्ट करतात, ते पण 4-5 जणच आहेत, जास्त नाही. मी एवढी मेहनत करूनसुद्धा तुम्ही लोक सपोर्ट करत नाही, तर मला कसं वाटत असणं ह्याचा तरी थोडा विचार करत जा. माझ्या ठिकाणी जर एखादी बाई कपडे काढून जर नाचत असेल ना, त्यांना बरोबर तुम्ही लाईक कमेंट करता. आणि जे लोक इज्जतीनं करतात त्यांना तुम्ही सपोर्ट करत नाहीत. काय राव, असं असतं का? मला 5 मिनटंसुद्धा टाईम भेटत नाही तरीही मी रील बनवते. विचार करा, मी सकाळी लवकर उठते, मिस्टरला माझा डबा बनवते, त्यानंतर मी गाडी शिकायला जाते, त्यानंतर मी मार्केटला जाते, तिकडून माल घेऊन येते, त्यानंतर मी घरातली कामं करते, त्यानंतर मी परत दुकानावर जाते आणि मी दिवसभर दुकानावर राहते. जसं जसं वेळ मिळेल तसं मी रील बनवते. आणि तुम्ही लोक फक्त बघता रील सोडून देता, बघता रील सोडून देता. मी तुम्हाला भीक मागत नाही आहे, मी तुम्हाला फक्त एवढंच बोलते की ज्यांचे रील चांगले असतात कमीत कमी त्यांना तरी सपोर्ट करत जा ना तुम्ही लोक. असं नसतं मित्रांनो. त्यामुळेच मी आज दिवसभर एकही रील सोडली नाही. मी दिवसातून 3-4 रील सोडते, पण मी आज एकही रील सोडली नाही. आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नुसते भंगार लोक आहेत, एकही सपोर्ट करत नाही. आणि मॅसेज मात्र बरोबर करतात, सारखे मॅसेजवर मॅसेज पडतात. अरे बिनकामाचे मॅसेज करू नका ना, तुम्हाला सपोर्ट नाही करायचा नका करू, पण मॅसेज तरी करू नका ना. यूट्यूबवर पण माझे खूप रील आहेत, यूट्यूबवर तरी मला छान सपोर्ट भेटतो. यूट्यूबवर तरी काही लोक असे आहेत की ते चांगलं करतात, पण तुम्ही लोक नुसतं बघताना सोडून देता. निदान मेहनत करणाऱ्या माणसाला तरी सपोर्ट करत जा ना, बिनकामाचं नाचणाऱ्या माणसाला करत जाऊ नका. रील बनवणं काही खायचं काम नाही आहे. एखादी रील बनवून तुम्ही टाका, तुम्हाला कळलं रील बी कशी बनवतात. मला तर कोणाचा सपोर्टसुद्धा नाही आहे, मी स्वतः बनवते, स्वतः करते. मी खरंच मित्रांनो तुमच्यावर मी आज खूप नाराज आहे, त्यामुळेच मी आज रील सोडली नाही. आणि तुम्ही जितका मला छान सपोर्ट करता तितकं मलाही रील बनवायला चांगलं वाटतं की चला ठीक आहे, मला सगळे सपोर्ट छान करतात तर मी करत जाईन ना. तुम्ही सपोर्टच करत नाही तर मला काय वाटत असेल ह्याचा विचार करा ना. मी एवढं वर्ष झाले रील बनवते, तुम्ही लोक मला बरोबर सपोर्टच करत नाहीत. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लोक माझ्याशी शेअर करू शकता ना. मित्रांनो, मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. तुम्हाला करायचा की न करायचा हे तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मॅसेजसुद्धा करू नका, कारण तुमचे मॅसेज बघायला मला वेळ नाही आहे. कारण मी खूप वर्षापासून फक्त तुमच्या मॅसेजचेच उत्तरं देते, पण मला सपोर्ट छान भेटत नाही. चला मित्रांनो, बाय. काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा.